ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण 12वा अध्याय बघतो, भक्तियोग. आणि यामध्ये आपण बघितलं होतं की अर्जुनाने पहिल्यांदा प्रश्न केला होता की हे दोन योग जे आहे, ज्ञानयोग आणि भक्तियोग, हे तीन योग फेमस आहे आपल्या शास्त्रामध्ये, कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. तर ह्या दोन योगांपैकी श्रेष्ठ योग कुठला? त्यावर भगवंतांनी त्याला उत्तर दिलं होतं की इथे श्रेष्ठ आणि कनिष्ठचा संबंध नाहीये. दोन्हीही मय्यावेश्य मनो ये माम, की जे लोक मला भजतात ते पण माझ्याच जवळ येतात, आणि जे लोक हे अक्षर ये तू अक्षर निर्देशम अव्यक्तम पर्युपासते, की जे अक्षर ब्रह्माची, निर्गुण ब्रह्माची जे उपासना करतात ते पण शेवटी माझ्याचकडे येतात. तर त्यामुळे श्रेष्ठ मार्ग कुठला, भक्तियोग श्रेष्ठ की ज्ञानयोग श्रेष्ठ, हा इथे प्रश्न नाहीये. आपण कुठे उभा आहोत त्याप्रमाणे आपण समोर जायला पाहिजे, एवढंच भगवंतांनी इथे सांगायचं. आणि आपण इथे बघितलं की ट्रॅडिशनली इथे जवळपास भगवंतांनी हे जे कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग जे आहे, ह्या तीन योगाचे त्यांनी 5 भागांमध्ये विभाजन केलं होतं. की कर्मयोगाचे 2 भाग केले होते, की निष्काम कर्मयोग आणि सकाम कर्मयोग. आणि उपासना योगाचे पण त्यांनी, किंवा भक्तियोगाला ज्याला म्हणतो आपण, त्याचे पण 2 भाग केले होते. की एक आहे त्याला म्हणतात एकरूप ईश्वराची पूजा करणं आणि विश्वरूप ईश्वराची पूजा करणं. हे दोन्हीही उपासना योगामध्ये किंवा भक्ती योगामध्ये पडतात. आणि ज्ञानयोग आपल्याला माहिती आहे की श्रवण मनन निधिध्यासन करून अल्टिमेट जे आपण निर्गुण ईश्वराची उपासना करतो तो झाला ज्ञानयोग. तर आता इथे या 5व्या अध्यायात आपण बघितलं होतं की भगवंतांनी ही सगळ्यात वरची स्टेप, 5 स्टेप आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे भगवंत या भक्तियोगामध्ये प्रत्येक साधकाला, ज्या कुठल्या लेवलवर तो असो, त्या प्रत्येक साधकाला त्यांनी सांगितलंय की ह्या तुम्हाला चढायच्या असतील त्या 5 स्टेप्स तुम्हाला चढायला पाहिजे. या 5 शिडी आहेत. तुम्ही ज्या पायरीवर आहात हे आपण स्वतःला समजायला पाहिजे की मी कुठल्या पायरीवर उभा आहे, आणि त्या पायरीवरनं मी समोर वरती जायचा प्रयत्न करायला पाहिजे. तर सगळ्यात वरची पायरी कुठली आहे? ती ज्ञानयोगाची, म्हणजे निर्गुण साधनेची. की निर्गुण निराकार ईश्वराची उपासना करणं किंवा निर्गुण निराकार ईश्वराचा लाभ करून घेणं, ही झाली सगळ्यात हायएस्ट पायरी. आता इथे आपण सगळेच काही हायएस्टला नसतो. आता प्रत्येक संस्कारावर, केलेल्या पूर्वपूर्व कर्मावर, आपल्या प्रारब्धावर सगळं डिपेंड करतं. पण इथे भगवंतांनी सांगितलं की क्लेशोधिकरस तेषाम अव्यक्ता सक्तचेतसा, की ही जी 5वी पायरी आहे, जी निर्गुण निराकार साधनेची जी 5वी पायरी आहे, ती थोडी क्लेशदायक आहे. इथे भगवंतांनी स्वतः ते ऍक्सेप्ट करतात. पण ते कोणाला ती कठीण आहे? की अव्यक्त आहे गती दुःखम देहवत विरवापते, की ज्यांची देहबुद्धी आहे त्यांना ते कठीण आहे. पण ज्या साधकांची देहबुद्धी निघून गेलेली आहे त्यांच्यासाठी ते कठीण नाही आहे. आपलं शरीर अन्नगत प्राण आपलं आहे. शरीर मनामध्ये आपलं शरीर आणि मन, इथेच आपलं मन कुटकुळत असतं. म्हणून आपल्याला वाटतं की आपण निर्गुण निराकार या ईश्वराची आपण साधना करू शकणार नाही. परंतु पूर्व जन्मातलं जे सुकृत कोणाच्या जवळ जर असेल, त्याने पूर्व जन्मी जर साधना केली असेल, तर अशा साधकाला हा काही क्लेश करणारा नाही. पण बरेच वेळा आपण म्हणतो की भगवंतानेच तर म्हटलंय की क्लेश करणार आहे, मग तो टाका ऑप्शन मध्ये. पण इथे ऑप्शन मध्ये टाकायचा प्रश्न नाहीये. भगवंत प्रत्येकाची ती स्टेप सांगतायत. तर पहिल्यांदा भगवंतांनी सांगितलं की ही निर्गुण निराकार साधना जी आहे ती क्लेश देणारी आहे, म्हणजेच ती कठीण आहे, हे भगवंत ऍक्सेप्ट करतात. आणि नंतर म्हणतात की जे जे कर्म आणि मय संन्यास मत्परा अनन्य योगेन माम ध्यायंत उपासते. आणि दुसरा काय साधक कोण आहे? की ईश्वराची उपासना करतात. तर जे हे ज्ञानयोगाची साधना करतात आणि भक्तियोगाची साधना करतात, या दोघांनाही मी काय करतो? तेषाम अहम समुद्रता मृत्यू संसार सागरात, या दोघांनाही मी या मृत्यू संसार सागरातनं मी बाहेर काढतो. तर दोन्हीही व्हॅलिड पाथ आहेत, आणि या दोन्हीही पाथनी आपण भगवंताकडे जाऊ शकतो, आणि दोघांनीही
इथे या मृत्यू संसारातनं आपण मुक्त होऊ शकतो. इथपर्यंत आपण मागे बघितलं होतं. आता आपण 8वा श्लोक बघू. मय्येव मन आदस्त्व मयि बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वम न संशय. यासाठी हे अर्जुना, तू माझ्या ठाई मन लाव व माझ्या ठाईच बुद्धी स्थापन कर, म्हणजे मग तू माझ्यात निवास करशील, अर्थात मलाच प्राप्त होशील, यात काहीच संशय नाही. आता बघा, हे दुसऱ्या स्टेपवर भगवंत आले. पहिल्यांदा सांगितलं होतं की निर्गुण निराकार साधना ही झाली 5वी स्टेप. आता ती जर मला खूप क्लेशकारक वाटत असेल, म्हणजे मला जर तिथे माझं मन जर त्या निर्गुण निराकार भगवंतामध्ये जर राहत नसेल, सदैव माझं मन या देहावर येत असेल, तर एक स्टेप खाली येऊन भगवंत काय म्हणतात की तू आता ही या विश्वरूप ईश्वरावर तू मन केंद्रित करायचा प्रयत्न कर. कारण आपण 11व्या अध्यायात 10व्या अध्यायात बघितलं की हे पूर्ण ब्रह्मांडामध्ये जे काही आहे ते प्रत्येक तिथे ईश्वरच आहे, ईश्वराशिवाय काहीच नाहीये. आपण ते बघितलं उपादान कारण ईश्वर कसं आहे, निमित्त कारण ईश्वर कसं आहे. तर हे जर आपल्याला बुद्धीने कन्व्हिन्स आधी झालं असेल, जर आपण ते आकळू शकलो असेल, तर भगवंत म्हणतात की मी असा ह्या विश्वरूप रूपाने या सगळ्या जगात नटलेलो आहे. तर या माझ्या रूपाला मन आधस्त्व मन, की अशा ठिकाणी तू माझं मन लाव. म्हणजेच तुझं इमोशनल जेवढं काही काय आपलं माइंडमध्ये चालतं ते सगळं तू या विश्वरूप ईश्वरावर सोड. कारण आपला सगळ्यात मोठा आपला इम्पेडिमेंट आहे आपली इमोशनल स्टॅबिलिटी. आपण बरेच वेळा शरीराला कंट्रोल करू शकतो, पण आपल्या इमोशनला कंट्रोल करणं फार कठीण आहे. आणि या इमोशनच आपल्याला सगळ्या आपल्या पूर्ण भानगडीचा काय मूळ उद्देश आहे, किंवा आपल्या सफरिंगचा मूळ उद्देश आहे. तर भगवंत म्हणतात इथे की तू या जगावर डिपेंड राहू नको, या जगामध्ये मी आहे. आपण जगामध्ये भगवंत बघत नाही, आपण प्रत्येक लोकांमध्ये आपण ईश्वर बघत नाही, म्हणून आपण फसल्यासारखं वाटतं. पण इथे भगवंत म्हणतात की या जगाकडे तू न बघता, या लोकांकडे न बघता तू त्यांच्यामध्ये मी ईश्वर आहे, या विश्वरूप रूपाने या पूर्ण प्रत्येक जगामध्ये प्रत्येक माणसामध्ये मी आहे असा भाव ठेवून तू पूर्ण भगवंतावर इमोशनल किंवा काय तुझा जो काही डिपेंडन्स आहे तो त्यावर टाक. आणि म्हणतात मयी बुद्धी निवेश आहे, आणि बुद्धी पण लाव. म्हणजे बरेच वेळा कसं असतं ना की आपल्याला कळतं पण बुद्धी कन्व्हिन्स होत नाही आपल्याशी. आपण म्हणतो ना की कळतं पण वळत नाही. बुद्धीचं कन्व्हिन्स जोपर्यंत होत नाही आपण तोपर्यंत, कारण एखाद्या तुमच्या बुद्धीने जर एखादी गोष्ट घेतली मग आपण कमी करू शकतो. म्हणजे आपण साधारण गोष्टीमध्ये आपण फार कन्व्हिन्स होतो की मला वजन कमी करायचं आहे, त्यासाठी आपण ते कन्व्हिन्स झालं बुद्धीला की मग आपण सगळं काही करतो. तर तसंच जर आपण कन्व्हिन्स झालो तर भगवंत म्हणतात की तू, कारण याचं एक्सप्लेनेशन 10व्या आणि 11व्या अध्यायात पूर्ण दिलेलं आहे की कसा मी या पूर्ण या जगामध्ये नटलेलो आहे, आणि मीच आहे इथे, माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे या जगामध्ये. तर तसं जर तुझ्या बुद्धीला कन्व्हिन्स झालं असेल तर तू या पूर्ण विश्वरूप माझं हे काही आहे यावर तू डिपेंड राहा. म्हणजे लोकांवर जगावर अवलंबून न राहता या माझ्यावर तू अवलंबून राहा. मग आता ते कसं आपल्याला डेव्हलप होणार, त्यासाठी काय करायला पाहिजे, बुद्धीला डेव्हलप करायचं काय करायला पाहिजे की आपण शास्त्र वाचायला पाहिजे, मनन व्हायला पाहिजे. एकदा वाचून होत नसतं, तर शास्त्राचं चिंतन मनन सत्संग हे सगळं यामध्ये मॅटर करतं. आणि असं जर तू करत असला, नुसताच तर्क करू नको की या मोबाईलमध्ये कसा भगवंत आहे, या फोनमध्ये कसा भगवंत आहे. अरे त्या भगवंत त्या तिथे आहे, पण तो सत रूपानी आहे. तो कसा आहे हे मी सगळं तुला 7व्या अध्यायापासून सगळं एक्सप्लेन करत आलेलो आहे. ते तू बघायचा विचार कर, ते बुद्धीने कन्व्हिन्स व्हायचा प्रयत्न कर. तसं जर तू केलं तर मय्येव अत ऊर्ध्वम न संशय, की असं जर तू केलं तर मग तू माझ्यातच समाविष्ट होशील. म्हणजे आता ह्या 4थ्या स्टेपला भगवंताने काय सांगितलं की तुझं निर्गुण निराकार उपासना करू शकत नसशील, तुझी ती जर पात्रता नसेल तर तू एक खालच्या स्टेपवर येईल. तर दुसरी खालची स्टेप कुठली, की ह्या पूर्ण विश्वरूप ईश्वरावर माझा डिपेंडन्स ठेवून मी माझं जीवन व्यापन करायचं आणि साधना करायची, हे इथे भगवंत सांगतात. आता तुम्ही म्हणाल की नाही माझं पटत नाहीये, माझ्याने होत नाहीये ते, मी कसं काय ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी ईश्वर बघू, कोणी येऊन माझ्यावर रागवतं काय, माझ्याशी काय माझ्या अगेन्स्ट कोणी बोलतं काय, आणि मग माझ्यामध्ये सगळ्या
माझी चलबिचल सुरू होते, त्या माणसामध्ये मी ईश्वर कसा बघू? हे मला शक्य नाही. जगावरचा डिपेंडन्स माझा अजून पूर्ण गेलेला नाहीये. मग हे जर शक्य नसेल तर भगवंत काय म्हणतात, ठीक आहे, तो अजून एक स्टेप खाली घे. त्यापेक्षा दुसरी खालची स्टेप कुठे आहे? तर भगवंत हे तिसरी स्टेपवर आलो आपण आता. ते म्हणतात, अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. की हे धनंजया, जर तू मनाला माझ्या ठिकाणी निश्चळ ठेवण्यास समर्थ नसशील तर हे धनंजया, अभ्यासरूप योगद्वारा मला प्राप्त होण्याची इच्छा कर. आता इथे ते म्हणतात की तू या विश्वरूप दर्शनाकडे, विश्वरूप ईश्वराकडे तुझं मन लावू शकत नाहीये का? सगळीकडे तुझं मन जात नाहीये का? ईश्वर म्हणून बघू शकत नाहीये का? मग तू एकरूप ईश्वराला धर. आपण राम आहे, श्रीकृष्ण आहे, किंवा आपलं इष्ट जे काही आहे, त्या इष्टाला तू धर. आता त्या इष्टाला धरून हळूहळू हळूहळू तू पुन्हा या विश्वरूप ईश्वराकडे जाशील. म्हणजे बघा किती सुंदरपणे भगवंत सांगतायत की तुला निर्गुण साधना जमत नसेल तर विश्वरूप साधना करायचा प्रयत्न कर. ती पण तुझी पात्रता नसेल, ते पण तुला शक्य नसेल, तर तू आता काय कर की तू एकरूप ईश्वरावर कॉन्सन्ट्रेट कर. म्हणजे इष्टावर, तुझं इष्ट जे आहे, प्रत्येकाचा आपापला इष्ट असतो. कोणाचे श्रीरामकृष्ण असतील, कोणाचे कृष्ण असतील, कोणाचं काय कालीमाता असेल. तर त्या इष्टावर तू अथचित्तम समाधातुम की या न शक्नोषि मयि स्थिरम. तू जरा विश्वरूप ईश्वरावर जर तुझं मन स्थिर करू शकत नसशील, तू जर असमर्थ असशील, न शक्नोषि, तुला शक्य होत नसेल, तर अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. मग काय करायचं? अभ्यास कर. कंटिन्युअस अभ्यास करायचा. आणि अभ्यास कसा करायचा? मयि चित्तम समाधातुम न शक्नोषि. आणि तू मग वेगवेगळ्या प्रकारे अभ्यासरूप योगद्वारा मला प्राप्त होण्याची इच्छा कर. आपल्याला माहिती आहे की या काय म्हणतात सगुण ईश्वराच्या साधनेमध्ये आपल्याला शांत भाव आहे, दास्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे, सख्य भाव आहे आणि मधुर भाव आहेत. हे 5 भाव आहेत. या 5 भावाने आपण ईश्वराशी आपला संबंध जोडू शकतो. हे 5 भावापैकी कुठेतरी माझं जर मन बसत असेल, दास्य भाव असेल, सख्य भाव असेल, मातृभाव असेल, पितृभाव असेल, तर कुठलाही भाव घेऊन त्याचं अनुसंधान तू कर. ईश्वराचं तू अनुसंधान कर, अभ्यास कर. त्यासाठी अभ्यास योग आहे ना, की तू त्याप्रमाणे हळूहळू मग त्याचे काय शास्त्र वाच, त्याप्रमाणे भगवंताचं आपण चरित्र वाचन करायला पाहिजे. कारण भगवंतावर, इष्टावर जर प्रेम उत्पन्न करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला कसं उत्पन्न होईल की भगवंताच्या जर आपण लीला वाचली, आपण त्यांचं चरित्राचं जर वाचन केलं, तर त्यामुळे भगवंताबद्दल आपल्याला एक आकर्षण निर्माण होतं. आणि ते आकर्षण निर्माण झालं की भगवंताकडे आपलं हळूहळू आपलं मन जायला लागतं. म्हणून या तिसऱ्या स्टेपला म्हणतात की अभ्यास योगेन ततो, माझी इच्छा तू अभ्यास योगाने. आता हा अभ्यास आहे, या प्रत्येक ठिकाणी अभ्यास आहे तुमचा. इतकं सोपं नाही आहे. म्हणजे इष्टावर पण जेव्हा आपण साधना करतो तेव्हा लक्षात येतं आपल्याला किती मन आपलं तिकडे फिरत असतं. इतकं सहज इष्टावर मन जात नाही. तर ते जाण्यासाठी तुला अभ्यास करायला पाहिजे. आणि जर तुझं आता पहिल्यांदा जर तू इष्टावर तुझं मन केंद्रित केलं, तर तू मग ह्या विश्वरूप ईश्वरावरचं तू दर्शन करू शकशील. आणि ते झालं तर मग तू निर्गुण निराकार ईश्वराची साधना करू शकशील. अशा ह्या स्टेप्स इथे भगवंतांनी सांगितलेल्या आहे. आणि मग काय, तू मलाच प्राप्त होशील. माम आप्तुम इच्छ, की मला प्राप्त होण्यासाठी तू आता इथे समर्थ होशील. श्रीरामकृष्ण म्हणतात ना की जर तुम्ही त्या जमीनदाराच्याकडे गेला आणि जमीनदाराशी जर तुम्ही मैत्री केली, तर जमीनदार तुम्हाला सगळं सांगेल की माझे किती एकर जागा आहे, किती माझ्याकडे सोनं आहे, किती माझ्याकडे सगळे माणिक आहेत, किती माझ्या बागा आहेत, हे सगळं सांगेल भगवंत. म्हणजे काय की सगुण ईश्वराची उपासना जर आपण केली, इष्टाची जर उपासना आपण केली, तर तो इष्टच आपलं बोट धरून आपल्याला हळूहळू निराकार साधनेपर्यंत घेऊन जाईल. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात की ईश्वराचं दर्शन जर तुम्ही केलं तर तुम्हाला ईश्वर सगळं दाखवून देईल. म्हणजे इथे काय म्हणतात त्याला, थोडासा म्हणजे शास्त्रामध्ये याचं बरंच कॉन्ट्रोवर्सी येते की जर सगळ्यात भगवंताने सांगितलं आहे की भगवंताचं जर एकरूप ईश्वराची जर मी पूजा केली किंवा इष्टाची मी जर पूजा केली तर त्याने मला मोक्ष मिळेल का? आता दोघांचे उत्तर हो पण आहे आणि नाही पण आहे. आता सगुण ईश्वराच्या दर्शनाने मला मोक्ष मिळेल का?
तर नाही मिळणार. हे झालं उत्तर पहिलं. का मिळणार नाही? कारण शास्त्र म्हणतं ज्ञानाशिवाय तुम्हाला मुक्ती नाही आणि सगुण ईश्वराच्या दर्शनाने तुम्हाला ज्ञान मिळेल. याचं कारण काय? की सगुण ईश्वरच तुमचं बोट धरून तुम्हाला त्या अद्वैत साधनेपर्यंत घेऊन जाईल. जसं भगवान श्रीरामकृष्ण या जमीनदाराची गोष्ट सांगतात की एकदा जमीनदाराशी तुमची मैत्री झाली की तो तुम्हाला जवळ बसवतो. श्रीरामकृष्ण म्हणतात एवढा मोठा जमीनदार पण त्याचा तुम्ही मित्र जर झालात तर तुम्हाला जवळ बसून जशी गप्पा मारायचं त्याच्या एका खाट्यावर तुम्ही बसू शकाल. तर सांगायचा उद्देश काय आहे की इथे मोक्ष मिळेल की नाही तो पुढचा प्रश्न आहे. म्हणजे ज्ञानाने मोक्ष मिळेल की नुसतं एकरूप इष्टाच्या दर्शनाने मोक्ष मिळेल तो भाग वेगळा. आधी मैत्री तर करा. मैत्री केली की आपोआप सगळं तुमचं होऊ शकेल. म्हणून इथे ह्या सगुण ईश्वराच्या ध्यानासाठी म्हणून भगवंत म्हणतात की तू मन इथे एकाग्र कर. हळूहळू भगवंताच्या त्या एकरूप ईश्वरावर तू तुझं मन केंद्रित कर. आता हे जे तुला ही जी उपासना आहे ही उपासना आपली सगळी मानसिक उपासना असते. कारण उपासना ही हे कर्म आहे पण मानसिक कर्म. म्हणजे तुमचे हे आता माझे पंचेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय हे सगळे कामामध्ये आवश्यक आहे म्हणजे कर्मामध्ये आवश्यक आहे. पण जेव्हा मी ध्यान जप किंवा काही करतो तेव्हा माझं पूर्ण मानसिक तिथे कर्म चालतं. आता हे मानसिक कर्म माझं मन जर केंद्रित मला करायचं असेल, मला अंतर्मुख जर मन करायचं असेल तर काय करायला पाहिजे की माझ्या बाहेरून गोष्टी मन काढून मला आत मन घेऊन जायला पाहिजे. पण काय आहे की माझ्यामध्ये रजस खूप आहे. मला शक्य होत नाहीये. मी 5 मिनिट ध्यानाला बसू शकत नाही. 10 मिनिटं बसलं की माझ्या पायाला मुंग्या येतात. 15 मिनिटं बसलं की असं वाटतं की नाही आता उठून आपण काय जप तर होत नाहीये मग गाणं ऐकू. मग पुन्हा ते गाणं ऐकून मन लागत मग असं वाटतं की आपण वेळ कशा घालवायचा, काही चरित्र वाचन करू. असं करत करत मन आपल्याला हळूहळू त्या मेडिटेशन पासून किंवा ध्यानापासून हळूहळू खाली आणतं. हे कशामुळे होतं की आपलं मन अजून पण बहिर्मुख आहे. अजून पण पूर्ण मन अंतर्मुख झालेलं नाही. म्हणजे आपल्यामधला असलेला जो रजस आहे तो रजस अजून पूर्ण सत्वाकडे परिणत झालेला नाही. आपल्यामध्ये रजस आहे म्हणून ते मन आपलं ईश्वरावर केंद्रित होत नाही. भगवंत म्हणतात ठीक आहे तुझं मन ईश्वरावर पण केंद्रित होत नाही का, मग अजून एक स्टेप खाली आहे. मग काय कर, कर्म कर. हा किती सुंदर स्टेप सांगितलं. निर्गुण उपनाची साधना कर. ती होत नसेल तर विश्वरूप ईश्वराची साधना कर. त्याला पण तू सक्षम नसतील, त्याला पण तू स्वतःला पात्र समजत नसतील तर मग तुझ्या इष्टावर तू मन केंद्रित कर. त्याची ध्यान धारणा किंवा उपासना कर. आता तेही शक्य होत नाही तुला तुझ्या रजस असल्यामुळे तुझ्यामध्ये. तर मग काय कर, अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परोमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्स्यसि. आणि जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील तर केवळ माझ्यासाठी कर्म करण्याला परायण हो. याप्रमाणे माझ्यास्तव कर्म केल्याने माझी प्राप्ती होणे ही अवश्यभावी गोष्ट असते. आता माझ्यामध्ये रजस जेव्हा आहे की माझ्यामध्ये सात्विक इतका भाव आलेला नाहीये, माझं मन सदैव चंचल आहे, का ईश्वरावर माझं मन बसत नाहीये, तर मग भगवंत काय म्हणतात की तू आता निष्काम कर्म कर. तू निष्काम कर्म जर केले तर हळूहळू त्यांनी काय होईल की आपला रजस थोडासा कमी होतो. कर्म केल्यानंतर हळूहळू एक स्टेप अशी येते आपली की असं वाटतं की नको आता खूप प्रचंड कर्म केले आपण, आता काहीतरी याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला पाहिजे. म्हणजे ते निष्काम कर्म तुम्ही जर केलं तर तुमची चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी होण्याचं लक्षणच आहे की तुमची बहिर्मुख अवस्था जाऊन तुमचं मन अंतर्मुख व्हायला सुरुवात होते. म्हणून इथे भगवान म्हणतात की तुझ्यामध्ये तेवढं जर अभ्यासेपी समर्थ होशी की तुला तेवढं पण शक्य जर नसेल, काय शक्य नसेल की तुझ्या इष्टावर मन केंद्रित करणं जर तुला शक्य नसेल तर काय कर, मत कर्म कर. की तू जे काही कर्म करशील ते फक्त माझ्यासाठी कर. आता निष्काम भावाने कर. तू काही सोसायटीसाठी कॉन्ट्रीब्युट कर. तुझा हा जो रजस आहे हा रजस तू अजून काही चांगलं कर्म करण्यासाठी, लोकांच्या उपयोगी लागण्यासाठी म्हणून, कारण तसं जर तू कर्म केलं तर तुझ्या चित्तशुद्धीसाठी ते सहाय्यक होईल. म्हणून तू हे कर्म कर. कुठलं कर्म कर की मत कर्म आणि मदर्थमपि कर्म कर. की फक्त माझ्यासाठी, म्हणजे या कर्मापासनं जे काही मी कर्म करतो आहे आणि या कर्माचं जे काही फळ आहे ते तू ईश्वराला अर्पण कर.
ते तू स्वतः घेऊ नको. हे झालं निष्काम कर्माचं गमक, की निष्काम कर्म करायचं म्हणजे जे काही मी कर्म करतो आहे आणि त्या कर्माचं जे काही चांगलं वाईट फळ असेल ते मी भगवंताला अर्पण करणं. हे जर तू करत असशील तर त्याने काय होईल, तुझी चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धी झाली की काय होईल, तुझ्या इष्टावर मन केंद्रित होईल. तुझ्या इष्टावर मन केंद्रित झाल्यानंतर काय होईल, तुझ्या विश्वरूप या सगळ्या जगामध्ये तू ईश्वराला बघायचं पात्र होशील. आणि ते झाल्यानंतर काय होईल, तुला निर्गुण साधना करण्यासाठी तू तयार होशील. असं ह्या स्टेप्सनी भगवंत इथे जेव्हा म्हणतात की हा, की तू मलाच येऊन मिळशील, हा सिद्धीम अवापससी, तू मलाच मिळशील. म्हणजे कसं आहे की नुसतं निष्काम कर्म केल्याने कोणी मुक्तीने मिळत नसलं, लक्षात ठेवा. निष्काम कर्म केल्याने कोणालाही मोक्ष मिळत नाही. हा, पण निष्काम कर्म केल्याने म्हणजे त्या परंपरेने तुम्हाला मुक्ती मिळू शकते. म्हणजे निष्काम कर्म केल्याने तुम्हाला चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी झाल्यामुळे तुमचं मन इंट्रॉन होतं. इंट्रॉन झाल्यामुळे तुमच्या इष्टावर तुमची प्रेम निर्माण होतं. इष्टावर तुम्ही ध्यान करू शकता आणि त्यामुळे तुम्ही मग हळूहळू निर्गुण साधना करण्यासाठी तुम्ही पात्र होऊ शकता. त्या दृष्टीने परंपरेने भगवंत इथे म्हणतायत की तू मला येऊन मिळशील. नाही तर बरेच वेळा आपण अर्थ करू शकतो की मी इतके कामं करतो, मी इतके बिल्डिंग बांधल्या, मी इतके डोनेशन दिलं, मी इतकं हॉस्पिटल केलं, मी इतकं निष्काम भावाने केलं आणि मला मुक्ती मिळाली नाही. मुक्ती कर्माने मिळत नाही, हे शास्त्राचा सिद्धांत आहे. पण क्रमाक्रमाने तुम्ही त्यासाठी पात्र होऊ शकता मुक्ती मिळण्यासाठी, एवढं तिथे भगवंतांना सांगायचं. आता भगवंत म्हणतात की मला तेही शक्य नाही. म्हणजे निष्काम कर्म करणं पण मला शक्य नाही, कारण माझ्यामध्ये बरेच वर्ल्डली डिझायर्स आहेत. अजून माझ्यामध्ये बऱ्याच डिझायर्स आहेत, माझ्यामध्ये वासना आहेत. मला अजून घर घ्यायचं आहे, घर मोठं झालं नाही. मला लग्न करायचं आहे, लग्न झालं नाही माझं. मला संसार करायचा आहे. हा, मला नाव कमवायचं आहे. मला बँक बॅलन्स आणायचा आहे. हा, मला US ला जायचं आहे, स्वित्झर्लंडला जायचं आहे. बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यात आहेत. आणि तुम्ही काय सांगताय निष्काम कर्म कर. भगवंत म्हणतात ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. तू मग सकाम कर्म कर. बघा किती म्हणजे करुणामय आहेत भगवान, किंवा आपली ही श्रुती भगवती किती करुणामय आहे, की ती तुम्ही जिथे आहात, ज्या स्टेजला आहे तिथून तुम्हाला हात द्यायला तयार आहे. म्हणजे ते सदैव समोर हात करू नये, सदैव बोट समोर करू नये. आपण फक्त धरायला पाहिजे की निष्काम करणं तुला शक्य नाही. तुझ्या मनात वासना आहेत, ठीक आहे, कारण बऱ्याच लोकांमध्ये वासना आहेत आणि असायला त्यात चुकीचं काहीच नाहीये. पण तशा वासना जर मनात असतील तरीही मार्ग आहे. म्हणजे बरेच वेळा आपण विचार करतो की काय आमच्या मनात आमनं शक्य नाहीये, आमच्या मनात कित्येक वासना आहेत, कित्येक इच्छा आहे मनामध्ये. हा, तर या इच्छा असणं साहजिक आहे. पण त्यामुळे तुमच्यासाठी काय भगवंतांनी दरवाजे बंद केले असं नाहीये. हा, की मला नाव यश कमवायचं आहे, मला बाहेर जायचं आहे, मला पैसा कमवायचा आहे, मला नातवाचं तोंड बघायचं आहे. तर अशा बऱ्याच इच्छा मनात असू शकतात. त्या इच्छा मिळणं वाईट नाही आहे, भगवंत म्हणतात. पण त्या फक्त फोकसिंग तुम्हाला वेगळं करायला पाहिजे. म्हणून इथं भगवंत म्हणतात यथैत दप्य शक्तोसी करतो मद्योगमाश्रित सर्व कर्मफल त्यागम तथा कुरु यथात्मवा. म्हणतात की जर हेही करण्याला तू असमर्थ असशील, काय करण्याला, निष्काम कर्म करायला, तू जर निष्काम कर्म करायलाही जर असमर्थ असशील तर मनाला वश करणारा होऊन माझी प्राप्ती होणे या योगाचा आश्रय करून सर्व कर्मांच्या फलांचा मदप्रित्यर्थ त्याग कर. म्हणजे आता काय म्हणतात भगवंत, की तू सकाम कर्म करतो ना, ठीक आहे, कर. तुझ्या हातनं काही निषिद्ध कर्म पण झाले आहे. हा, तुझ्या हातनं काही पाप कर्म पण झाले आहे. निषिद्ध कर्म जे आश्रम विहित कर्म करायचे ना ते पण तू कर्म केले आहे, ओके. कारण आपल्या शास्त्रामध्ये बघा, आपल्या शास्त्रामध्ये बलीची पण प्रथा आहे. आता बली ज्यांना जे देतात तिथे पण शास्त्राने ते ऍक्सेप्ट केलं आहे. ठीक आहे, हळूहळू स्लोली तुम्ही वरती जा. म्हणजे जेव्हा तुमची ती पाशवी वृत्ती हळूहळू हळूहळू कमी होईल आणि तुम्ही वरती जाल, तसा तसा तुमच्यामध्ये प्रोग्रेस होईल. म्हणून इथं लक्षात घ्यायला पाहिजे की तुझ्यामध्ये सकाम कर्म इच्छा आहे, तुझ्यामध्ये भरपूर वासना आहेत, तू काही निषिद्ध कर्म पण केलेले आहेत, ठीक आहे, चालेल. पण हळूहळू तू आता काय कर, की आपण आपल्या आता मला उदाहरण आठवतं गिरीशचंद्र घोषांचं, की गिरीशचंद्र घोष म्हणतात की मी इतके
निषिद्ध कर्म जीवनामध्ये केले, मी इतकं पापकर्म केलं, पण भगवंतांनी मला त्यातनं तारून बाहेर काढलं. मला जर माहिती असतं की भगवंत इतके काय दयाळू आहेत, तर ते म्हणतात की मी अजून खूप पापकर्म केले असते. कारण पापकर्म केल्यानंतर जर मला त्यातून मुक्ती मिळत असेल, तर मी अजून पापकर्म करून मुक्त झालो असतो. सांगायचा अर्थ की जर माझ्या हातनं काही निषिद्ध कर्म झालं असेल, पापकर्म झालं असेल, काही अविचार झाला असेल, तर त्याला काहीही भगवंत दोष नाहीये. तिथून तू बाहेर पडायचा प्रयत्न कर. म्हणजे गिरीशचंद्र घोष सारखा माणसाला जर मुक्ती मिळत असेल, तर आपण आपली मुक्ती गॅरंटेड हे समजून घ्यायला पाहिजे. हा, तर इथे भगवंत म्हणतात की अथैत दप्य शकतोस, की तू जर निष्काम करणं करायला पण जर शक्य तुला होत नसेल, तर मद योग माश्रित, की ह्या हळूहळू सेल्फिश जे कर्म करतो आहे, त्यानंतर लक्षात ठेव की त्याचं कर्मफळ जे एवढं फक्त लक्षात ठेव की तू सेल्फिश कर्म कर, तू तुझ्या स्वतःसाठी कर्म कर. हा, तुला पैसे पाहिजे आहे का, तू पैसे मिळव. पैशासाठी भगवंतांना तू काय साकडे घाल किती घालायचे आहे, पण पैसे मिळाल्यानंतर म्हण की बाबा हे ईश्वराच्या कृपेमुळे मला पैसे मिळाले. तुला पत्नी पाहिजे आहे का, पत्नी मिळव, पण आता ती चांगली मिळाली असेल किंवा कशी मिळाली असेल, तर बाबा भगवंताच्या इच्छेप्रमाणे मला मिळाली असं ऍक्सेप्ट कर. चांगली मिळाली तरी भगवंताची इच्छा, वाईट मिळाली तरी भगवंताची इच्छा. मग पुत्रप्राप्ती झाली, तर पुत्रप्राप्ती पण जी काही झाली आहे ती पण भगवंताच्या इच्छेमुळे झाली किंवा भगवंताच्या आशीर्वादामुळे झाली, हे तू लक्षात ठेव. म्हणून आपल्या इथे बघा, ते कृष्णप्रसाद नाव आहे, रामप्रसाद नाव आहे, हा, किंवा घराची पण नावं बघा, हा, किती काय आईचा आशीर्वाद आणि ईश्वराची काय काय असं नावं आपल्या घरावर पण असतात. थोडक्यात ह्या कशा परंपरा तयार झाल्या आहेत की तुम्ही सकाम कर्म करताना तुमच्यामध्ये मनामध्ये खूप वासना इच्छा असताना पण त्यामध्ये भगवंताचा कुठेतरी आशीर्वाद बघायचा. तिथे कुठे भगवंतांना विसरून जाणं नाहीये हे सकाम करणं. म्हणजे मी माझ्या इच्छांना जर मला पूर्ण करायचं असेल, तर त्या इच्छा पूर्ण करा भगवंत म्हणतात, पण त्याचं जे फळ मिळतं ते फक्त सांगा की भगवंताच्या इच्छेमुळे मला मिळालं, भगवंताच्या आशीर्वादामध्ये मिळालं. म्हणून ते म्हणतात की हे काम्य कर्म, असं जर तू काम्य कर्म केलं, कसं की जे काही मिळेल ते मी प्रसाद बुद्धीने ऍक्सेप्ट केलं की भगवंत तुमच्या कृपेमुळे मला पैसा मिळाला, तुमच्या कृपेमुळे मला नावलौकिक मिळाला, तुमच्या कृपेमुळे मला हे सगळं ऐश्वर मिळालं, असं जर तुमचं मन तुम्ही ठेवलं, तर काय होईल, हळूहळू हे मन निष्काम कर्माकडे वळायला सुरुवात होईल. मग तुमचं मन काय होईल की आता मी सेल्फिश बरंच कर्म केलं, मी स्वतः स्वार्थासाठी भरपूर मी कर्म केलं, मी स्वार्थासाठी भरपूर गोष्टी भगवंताला मागितल्या, पण आता मी माझ्या शेजारच्यासाठी पण मागणार काहीतरी, की मला भगवंताने आतापर्यंत सुखी केलं, भगवंताने मला घर दिलं, पैसा दिलं, ऐश्वर दिलं, गाडी दिली, घोडा दिला, सगळं दिलं. आता माझी इच्छा होते की माझ्या शेजारी पण माझा सुखी हो, त्याची पण भरभराट हो, अशी इच्छा उत्पन्न होणं म्हणजेच हळूहळू तुम्ही या निष्काम कर्माकडे तुमचं मन मोठं होण्याकडे तुम्ही जाता. हा प्रवास बघा, प्रवास किती व्यवस्थित आहे. पण तुम्ही जर भगवंतांना म्हणजे सकाम कर्म करण्याला आपलं शास्त्र नाही म्हणत नाही, म्हणजे मनामध्ये इच्छा आकांक्षा असण्याला भगवंत काय वाईट म्हणत नाही. पण त्या इच्छा आकांक्षा तुम्हाला मिळवताना भगवंताचं काय स्मरण ठेवणं, की मी एखादं घर बांधलं, त्या घर मिळालं, मला घर झालं कशासाठी, भगवंताच्या इच्छेमुळे झालं. म्हणून आपण बघा भगवंताची ती वास्तुपूजा करतो, भगवंताचं अधिष्ठान ठेवतो आपण त्या घरामध्ये. हा, त्या पायरी खाली का होईना, स्टेप्स खाली का होईना, भगवंताचं एक छोटंसं आपण घर करतो. हा, कुठे तर बिचारा जागा मिळते, आपल्यासाठी मोठी बेडरूम असते 15x15ची, आणि भगवंताला त्या स्टेअरकेसच्या खाली आपण ठेवून देतो. पण तिथेही भगवंत रेडी आहे, तेवढं तरी ठेवा. एकदम भगवंताचं काय अधिष्ठान आपल्या जीवनात असू नये असं होऊ नये. म्हणजे भगवंताचं अधिष्ठान तुमच्या जीवनात ठेवा. श्रीरामकृष्ण म्हणतात ना की मी 10 शून्य लावले, त्या 10 शून्यांना अर्थ काहीच नाही आहे, पण त्या 10 शून्याच्या पहिले जर 1 लावला तर त्या पूर्ण शून्यांना अर्थ येतो. म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी जो 1 आहे हा धर्माचं अधिष्ठान किंवा ईश्वराचं अधिष्ठान माझ्या जीवनात आणणं, हा 1 जर आणला तर तुम्ही काहीही करत राहा, त्या प्रत्येकाला मिनिंग येतं सगळं. म्हणून सकाम कर्म करताना पण तुम्ही ईश्वराचं ध्यान ठेवलं, ईश्वराचं जर आशीर्वाद तुम्ही मानलं ते, तर भगवंत ते तुम्हाला हळूहळू निष्काम कर्माकडे घेऊन जाण्यासाठी मदत करू शकतं. म्हणून इथे भगवंत म्हणतात की सर्व कर्मफल त्यागम ततकृ यतात्मवान, की
हळूहळू या सगळ्या गोष्टींची तू अभ्यास कर, की प्रत्येक गोष्टीमध्ये बरेच वेळा पहिल्यांदा काय होईल, की माझ्या कर्तृत्वामुळे मिळालं असं विचारेल, की पैसा मी माझ्या कर्तृत्वामुळे मिळवला, मी त्यासाठी खूप प्रयत्न केला, मी एवढं मोठं घर बांधलं, एवढा बंगला बांधला, ते माझ्या कर्तृत्वावर झाला. येईल पहिल्यांदा असं, येऊ दे. पण जेव्हा असं हळूहळू येईल तेव्हा मग हळूहळू काय होईल, की लक्षात येईल की नाही माझं कर्तृत्व तर होतंच, पण जर ईश्वराची इच्छा जर नसती किंवा जर माझ्या प्रारब्धात ते नसतं तर झालंही नसतं. मग तिथे ईश्वर आला आता, की पहिल्यांदा तुमचं कर्तृत्व तुम्ही दाखवलं, मग तुम्ही तिथे ईश्वर आणला हळूच. आणि असं जर आणलं तर भगवंत म्हणतात की ओके ठीक आहे, या प्रकारे जरी तू मला माझं साधन भजन केलं तरीही मला हे चालणार आहे. आणि आता जर असं साधक कोणी म्हणत असेल किंवा मला हे पण जमत नाही, म्हणजे सकाम कर्म करत असताना हे मी ईश्वराचा प्रसाद आहे, ईश्वराचा आशीर्वाद आहे, असं मला शक्य नाहीये, तर भगवंत इथे म्हणतात त्याला असं काही बोलत नाही. इथे भगवंत म्हणतात की ठीक आहे, बेटर लक नेक्स्ट टाइम. या जीवनात तुला काही शक्य नाही आता काही, कारण याच्यापेक्षा खाली आता येऊ शकत नाही. की याच्यापेक्षा खाली जाणं म्हणजे ते फक्त अर्थ आणि काम याला घेऊन जीवन जगणं आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर ईश्वराचं अधिष्ठान कुठल्याही प्रकारचं नसेल तर त्या जीवनाला जीवन भगवंत म्हणत नाही. कारण ते साधं मग म्हणतात ना की या जनावरांसारखं जीवन जगणं झालं, की धर्मेण हीना आपल्या ज्यात महाभारत म्हटलंय, की धर्महीन माणूस याला मनुष्य म्हणता येत नाही. म्हणून धर्माचं अनुष्ठान अधिष्ठान आपल्या जीवनात असायलाच पाहिजे, थोडंसं का होईना तर असायलाच पाहिजे. हा, दिवसातनं आपण 4 वेळा खातो, पण 4 वेळापेक्षा एकदा तर भगवंताला द्या, ऑफर करा, त्याच्यासमोर घेऊन जा भगवंताला. 4 वेळा प्रत्येक वेळा देऊ नका, देणं फार चांगलं. प्रत्येक वेळेस आपण काहीही खात असू तर भगवंताला आधी स्मरण करणं केव्हाही चांगलं. पण ते होत नाही आपल्याला, प्रत्येक वेळ लक्षात राहत नाही आपल्याला. पण एक वेळा करा, असं करत करत पुढे जा. तर भगवंत इथे म्हणतायत की सगळ्यात खालची स्टेप आता कुठली झाली, आता इथे खालीवर नाही आहे, अपेक्षित आहे खालीवर असणं. म्हणजे सगळ्यात पहिली स्टेप काय झाली, की तुम्ही सकाम कर्म करा. सकाम कर्म करता करता माझ्याकडे तुम्ही लक्ष ठेवा की ईश्वराच्या प्रसादामुळे मला हे सगळं मिळत आहे. पैसा, नाव, लौकिक जे काही मला मिळतो आहे हा ईश्वराच्या कृपेमुळे मिळतो आहे. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय झाली, की असं करता करता तुमचं मन मोठं होईल आणि मग तुम्ही हळूहळू इतरांचा पण विचार करायला सुरुवात करा. तुमच्या इतरांच्या कल्याणासाठी पण तुम्हाला थोडासा वेळ काढायला मिळेल, थोडासा पैसा काढायला मिळेल आणि तुम्ही वेळ आणि पैसा काढून तुम्ही लोकांच्या सेवेमध्ये घालवून निष्काम करण्याचा प्रयत्न करता. ही झाली दुसरी स्टेप. मग ही झाल्यानंतर काय होईल, की हे सकाम कर्म निष्काम कर्म झाल्यानंतर मग काय होईल, की माझं एक्स्ट्रोवर्ट जे होतं, माझ्यामध्ये रजस जो होता, बहिर्मुक्त माझ्यामध्ये जी होती ती आता हळूहळू कमी झाली. आणि ती कमी झाल्यामुळे काय झालं, की माझं इष्टावर माझं मन लागायला सुरुवात झाली, माझं ध्यान चांगलं व्हायला लागलं, मला ध्यान उपासना करण्यामध्ये मला आनंद मिळायला लागला. आता ते झाल्यामुळे काय झालं, की माझं मन अजून मोठं झालं, व्यापक झालं मन माझं, आणि मी या पूर्ण विश्वामध्ये हळूहळू हळू सगळीकडे ईश्वर बघायला लागलो. मी माझ्याच मुलामध्ये आता पण ईश्वर बघायचो, आता शेजाऱ्यांच्या मुलामध्ये पण मी ईश्वर बघायला सुरुवात केली. मी माझ्याच सगळ्या ज्या काही गोष्टी व्हायच्या त्यासाठी भगवंताला मी मागायचो गोष्टी, आता मी सगळ्या समाजासाठी, सगळ्या विश्वासाठी, सगळ्या विश्वाच्या शांतीसाठी मी आता भगवंताकडे प्रार्थना करते. मी आधी फक्त माझ्याच आईवडिलांसाठी भगवंताकडे काही गोष्टी मागायचो, आता मी पूर्ण जगासाठी मी गोष्टी मागतो. तर हे झालं विश्वरूप हळूहळू तुमचं मन तिकडे जाणं. आणि ते झालं की तुमचं मग निर्गुण निराकार कडे मन जाण्यासाठी तुम्ही पात्र झालात. तर साधकाच्या या हाच आहे भक्तियोग, की या भक्तियोगाद्वारे हळूहळू हे 5 स्टेप्स आहेत. या 5 स्टेप द्वारे हळूहळू भगवान आपल्याला घेऊन जातात. आता इथे प्रत्येक साधकाने बघायला पाहिजे की मी कुठल्या जागी उभा आहे. मी पहिल्या स्टेपवर आहे, की मी 4थ्या स्टेपवर आहे, की मी 5व्या स्टेपवर आहे, हे आता कोणीही सांगू शकत नाही. हे स्वतःच आपल्याला कळू शकतं, की माझ्यामध्ये किती वासना आहेत, किती निष्कामपणा आहे, किंवा मी कुठल्या पायरीवर उभा आहे. तिथे आपण समजून घ्यायला पाहिजे की मी इथे उभा आहे आणि इथून मला आता वरती चढायचं आहे. तिथून जर आपण प्रवास सुरू केला तर त्या प्रवासाला आपल्या जीवनामध्ये खरोखर मूल्य आहे, कारण तो प्रवास हळूहळू सुरू झालाय. या जीवनात आपण काहीतरी प्रवास करू, जर हे पण आपलं जर जीवन कमी पडलं, पुढच्या जीवनामध्ये आपण तिथून प्रवास सुरू करू. तर या सगळ्यांचा प्रवास आपल्याला अल्टिमेटली जेव्हा आपण मुक्त होऊ त्या मुक्तीपर्यंत त्याचा आपल्याला
फायदा होणार. आणि इथे भगवंत सांगतात की यापेक्षा खाली म्हणजे नुसतंच जे अर्थ आणि काम घेऊन जे जीवन जगतात त्यांना इथे कुठे स्थान नाहीये. त्यांची गती फक्त ते जायस्व आणि म्रियस्व आहे की तुम्ही या, काही दिवस जगा, भोग भोगा आणि एक दिवस निघून जा. पण यातनं जर आपल्याला वाचायचं असेल, यातनं जर बाहेर निघायचं असेल तर भगवंतांनी आपल्याला 5 स्टेप सांगितल्या आहे. आपण ज्या स्टेपला आहे कुठेही इथे कुठल्याही मार्गाची निंदा भगवंतांनी केलेली नाही. सकाम कर्माला पण त्यांनी महत्व दिलंय. प्रत्येक ठिकाणी त्यांनी महत्व दिलंय. जिथे तुम्ही आहात तिथे भगवंताला आश्रय करून, भगवंताचं अधिष्ठान ठेवून तुम्ही जर जीवन व्यापन केलं तरी ते भगवंत म्हणतात की असा माणूस मृत्यू संसार सागरातून मुक्त होतो. अशा साधकाला मी या मृत्यू संसारातनं बाहेर काढतो. हा आहे पूर्ण भक्तियुगाचा थोडक्यात सिद्धांत. आता पुढे अजून भगवंत सांगतील ते आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.